बीडच्या मसाजोग येथील अवादा कंपनीच्या पवनचक्कीचे 13 लाख रुपयांचं साहित्य चोरण्यात आलंय। सुरक्षा रक्षकाचा हातपाय बांधून ही चोरी केल्याचं समजतंय। केज तालुक्यातील विडा परिसरात ही घटना घडली। बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथे प्लांट असलेल्या अवादा कंपनीची पवनचक्की विडा परिसरात उभारली जाते। या ठिकाणी जवळपास 13 लाख रुपयांचं साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केलं आणि याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या अभिजित धुणघव, आकाश जाधव या दोघांना त्यांच्याकडील चादर काढून हातपाय बांधून ठेवले आणि साहित्य चोरून नेलं असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा या संदर्भात दाखल झालाय। दरम्यान गेल्या काही दिवसातील ही चोरीची दुसरी घटना असून आता अशा घटना टाळण्यासाठी अवादा कंपनीचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। बघू शकतो बीडमध्ये हा प्रकार घडलेला आहे। बीडमध्ये खरं तर वारंवार अशा घटना घडताना बघायला मिळतात आणि हीच घटना पुन्हा एकदा अवादा कंपनीच्या पवनचक्कीचं जवळपास 13 लाख रुपयांचं साहित्य जप्त झालं। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, खरं तर धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बीडमध्ये अशा घटना घडताना बघायला मिळतात। दुसरी घटना अवादा कंपनी संदर्भातली, ज्या ठिकाणी हे 13 लाखांचं साहित्य चोरी करण्यात आलं। नक्कीच आपण जर बघितलं तर केज तालुक्यातील मसाजोग येथे अवादा कंपनीने 30 एकरमध्ये हा प्लांट उभारलाय आणि या प्लांटच्या आवारातूनच यापूर्वी जवळपास 5 ते 6 लाख रुपयाचं केबल चोरी गेलं होतं। ती बाब निदर्शनास आल्यानंतर त्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यानंतर आता विडा परिसरात जी पवनचक्की उभारली जाते त्या ठिकाणी ही दुसरी घटना घडली आहे। या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षक जे कंपनीच्या माध्यमातूनच तैनात करण्यात आले होते, त्यांना त्यांच्याकडे असलेली चादर घेऊन त्यांचे हातपाय बांधण्यात आले आणि जवळपास 14 लोकांनी ही चोरी केली। या ठिकाणी पवनचक्कीचं जे उभारले जात आहे, जे स्ट्रक्चर उभारलं जात आहे, त्या ठिकाणचं महागडं केबल हे चोरी करण्यात आलंय। जवळपास 14 लोक या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होते, चोरीमध्ये सहभागी होते आणि या 14 लोकांनी हे केबल चोरी करून गेले। त्यानंतर या सुरक्षा रक्षकांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली। आता या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आपण पाहिलं गेल्या काही दिवसात अवादा कंपनीच्या परिसरात चोरी होणं, तसेच अधिकाऱ्यांना खंडणी मागणं आणि या प्रकरणातून घडलेला खून देखील असेल संतोष देशमुख यांचा। तर आपण हे सगळी प्रक्रिया बघितली, या घटना देखील बघितल्या। त्यानंतर आता अवादा कंपनीनं MSF कडून सुरक्षा व्यवस्था देखील मागितली आणि आता ती त्यांना पुरवण्यात आली। जवळपास 25 सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमण्यात आले आहेत। यामध्ये अवादा कंपनीच्या प्लांट बरोबर ज्या ठिकाणी पवनचक्की उभारली जाणार आहे त्या भागात हे सुरक्षा रक्षक पोलिसांकडून या घटनेसंदर्भात काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।